च्या नोव्हेंबर महिन्यात मला 61वे वर्ष लागलं. आता मला 61वे वर्ष लागावं म्हणून मी काही स्पेशल खटपट वगैरे केलेली नव्हती. तरी सुद्धा माझ्या अनेक अज्ञात वाचकांनी, श्रोत्यांनी, प्रेक्षकांनी, मित्रांनी माझ्यावरती नाना प्रकार आणि अभिनंदनाचा वर्षाव केला. काही जणांनी माझ्यावरती कविता सुद्धा रचून पाठवल्या होत्या. तर काही लोकांनी आता तुम्ही साठी ओलांडलेली आहे तेव्हा जरा गंभीरपणाने वागायला शिका असाही सल्ला दिला होता. तर काही लोकांनी मला तुम्ही आत्मचरित्र लिहा असं सुचवलं होतं. आत्मचरित्र वगैरे लिहिणं मला काही जमेल असं मला नाही वाटत. आता हजारो वाचकांना मी ज्यातून भेटलो ती माझी पुस्तकं काय, याच्यातच माझं आत्मचरित्र विखुरलंय असं मला वाटतं. काही स्वतः अनुभवलेलं, काही कल्पनेने अनुभवलेलं, असं सगळं याच्यात आहे. लेखक हा चतुर वाचकापुढे नकळत असा उघडा पडत असतो. निरनिराळ्या वयातलं माझं हे लेखन वाचताना मलाच हसू येतं. निरनिराळ्या वयातले आपले फोटो पाहताना आपल्याला नाही का हसू येत, तसंच आता हेच पाहा ना. आता हा मी 5 वर्षाचा होतो तेव्हाचा माझा फोटो आहे. माझ्या शेजारी बसलाय तो माझा धाकटा भाऊ उमाकांत. हा फोटो पाहिल्यावर माझी एक 5 वर्षाची अशी की 5-6 वर्षाची एवढी बालमैत्रीण आधी फटकन हसली आणि मला म्हणाली, भाई काका लहानपणी सुद्धा तुम्ही इतकेच बावळ्यात दिसत होता. इतकेच हं. म्हणजे प्रथम दर्शनी हसू फुटवण्याचा माझा गुण हा अजूनही टिकून राहिलेला दिसतोय. अहो व्यंगचित्रकार तर माझे व्यंगचित्र काढायला अतिशय उत्सुक असतात. हसवण्याचा गुण एवढंच भांडवल देऊन ब्रह्मदेवानी इहलोकी आमची रवानगी केलेली दिसते. उद्या समजा वर गेल्यानंतर ब्रह्मदेवानी मला विचारलं की वत्सा पुरुषोत्तमा, तुला हे भांडवल देऊन मी खाली पाठवलं, त्यातून तू लोकांना काय दिलंस ते मला कथन कर. तर मी त्या ब्रह्मदेवाला सांगेन की ब्रह्मदेवा, मी लोकांना काय दिलं याचा मी कधीही हिशोब ठेवलेला नाही आहे. पण लोकांनी मला जे काही दिलं ते मिळणं तुम्हा देवांच्या बापाच्या सुद्धा नशिबात नाही आहे. लोकांनी मला त्यांच्याजवळची एक बहुमोल वस्तू दिलेली आहे, ती म्हणजे त्यांचं हास्य. जर समजा उद्या माझे काही पुतळे वगैरे करायचं ठरवलं, देव करो आणि असं न हो, कारण पुतळा हे आपल्या देशामध्ये कावळ्यांचं शौचकूप असतं. पण समजा पुतळा करायचं वगैरे ठरवलं तर मी त्याच्याखाली एवढंच लिहा असं सांगेन की ह्या माणसाने आम्हाला हसवले, बस. आणि म्हणून आपल्या कलेतून जगाला अपार आनंद देणाऱ्या लोकांच्या विषयी माझ्या मनामध्ये फार आदर आहे. तसा मी गांधी, नेहरू यांच्यासारख्यांच्या युगामध्ये वाढलो. देशासाठी, ज्ञानोपासनेसाठी आपल्या जीवाचा होम करणारी माणसं मी पाहिली. पण तू माझा सांगाती असं जर मी कोणाला म्हटलं असेल तर ते या दोघांना. कवी मंगेश पाडगावकरांनी म्हटलंय ना की एक जिप्सी आहे खोल माझ्या मनात दडून, तसंच एक विदूषक, एक गायक आणि एक लेखक हे तिघेही फार लहानपणापासून माझ्या मनात दडून आहेत. त्यातला कोण केव्हा संचार करील माझ्यात हे सांगणं मलाही काही शक्य नाही आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी की या तिन्ही प्रवृत्तींना वाव मिळावा अशाच घरामध्ये माझा जन्म झाला. 8 नोव्हेंबर 1919, ज्याला न कर्त्याचा वार म्हणतात, अशा एका शनिवारी आणि ज्याला अधिक महिना किंवा
पुरुषोत्तम मास किंवा खरं म्हणजे दोंडा महिना म्हणतात, अशा कार्तिक महिन्यामध्ये भर दुपारी 2:30 वाजता मुंबईच्या उकाड्यामध्ये गावदेवीतल्या कृपाळ हेमराज नावाच्या चाळीमध्ये मी एका खोलीत गपचूप या जगात प्रवेश केला. खरंच गुपचूप. हवं तर माझ्या आईला विचारा. म्हणजे इतर 4 पोरांच्या सारखा मी रडलोच नाही. मग सुईणबाईंनी सुई तापून माझ्या कपाळावर इथे डाग दिला, हातावर एक डाग दिला, आणि मग मात्र मी सगळ्या गावदेवीला ऐकू जाईल एवढ्या जोरामध्ये पहिला ट्या फोडला. माझ्यामुळे पहिल्या रडण्यातच हे हसू झालं असं. अजूनही माझ्या कपाळावरती हा डाग आहे इथे. आता तो माझ्या मूळच्या ह्या वर्णामध्ये मिसळून गेल्यामुळे तो पूर्वीसारखा दिसत नाही, पण लहानपणी मी गोरा असताना तो दिसत असे असं आमची आई म्हणते. होता. माझे वडील हे एका कागदाच्या व्यापाऱ्याकडे नोकरीला होते. आपला मुलगा पुढे मागे साहित्य निर्मितीच्या नावाखाली कागदाची अनेक रिम वाया घालवणार आहे हे त्यांना काय ठाऊक. तसे आमचे पूर्वज ऐतिहासिक काळात कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड जवळच्या एका किल्ल्याचे गडकरी होते म्हणतात. त्या किल्ल्याचं नाव कलानिधी गड. आम्हाला इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा गडकरी वतन मिळायचं. 20 रुपये वर्षाला. म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आमचं हे मनी ऑर्डरचे पैसे कापून मिळणारं 18 रुपये 14 आण्याचं भरघोस वतन जप्त झालं. हा आमचा कलानिधी गड, आमचा म्हणजे आमच्या पूर्वजांचा. पलीकडे आहे त्या गडाचं नाव गंधर्वगड. कलानिधी गडाच्या पायथ्याशीच गर्द झाडीत झाकलेलं एक खेड आहे, त्याचं नाव जंगमहट्टी. पण आमच्या कुठल्या तरी पूर्वजांनी तलवार टाकून कारकुनी लेखणी धरली आणि मग आम्ही गडकऱ्यांचे देशपांडे झालो. माझी आई कारवारच्या दुभाषी घराण्यातली. माझे आजोबा वामन मंगेश दुभाषी. ऋग्वेदी या नावाने त्यांनी ग्रंथ लिहिले. रवींद्रनाथांच्या गीतांजलीचं अभंग गीतांजली या नावाने मराठीत भाषांतरही केलंय. माझ्या वडिलांना गाण्याची आवड होती. माझं घर आणि माझं आजोळ हे शेजारी शेजारीच. त्यामुळे आमच्या घरामध्ये गाणं वाजवणं, साहित्य, लेखन, अमुक तमुक, सगळ्यांनी संध्याकाळच्या वेळेला गप्पा गोष्टी करणं, अशाच प्रकारचं वातावरण होतं. माझे मामा चांगले चित्रकार होते, त्यामुळे साहित्य, संगीत, कला ही आनंद निधानं बालपणी मला माझ्या घरातच सापडली. माझ्या लहानपणी मुंबई ही अशी माणसांनी आणि वाहनांनी भरून व्हायला लागलेली नव्हती. लाऊडस्पीकरवरून कानठळ्या बसवणारी गाणी नव्हती, रेडिओ नव्हते, त्यामुळे फेरीवाल्यांचे आवाज छान ऐकू यायचे. सकाळी 6 वाजता एकदम आवाज यायचा, बाई दूध, की दूधवाला आला. तो दूधवाला गेल्याबरोबर लगेच पेपर आहे की पेपरवाले येऊन जायचे. पेपरवाला निघून गेला की काही वेळाने याडाईट करत मीठवाल्याचा आवाज ऐकू यायचा. मीठवाला गेल्याबरोबर कांदी कांदे बटाटेवाल्याचा आवाज, तो गेला निघून. मग 11ची वेळ साधून करत कलईवाला ताबडतोब आला. कलईवाला वगैरे गेला की थोडा आधी भर दुपारी आटली आहे त्या बाटलीवालीचा आवाज ऐकू यायचा. मग उन्हाबिनं उतरली की संध्याकाळी 6च्या सुमाराला मग ली ती म्हणजे चमेली आणि शेवंतीतली ली आणि ती पकडून वेणीवाला निघून जायचं. त्याच्यानंतर कधी आंब्याच्या मोसमामध्ये आर्याबोस आर्याबोस वगैरे तो पायरीवाला, हापूस पायरीवाला तो जायचा. रात्री 9च्या सुमारला सगळं चिडीचूप झालं की रस्त्यातल्या व्हिक्टोरियावाल्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज कानावरती यायचा. असा आवाज येत यायचा. आणि काही वेळाने मग अंधारातून असा मिणमिणता दिवा दिसायला लागायचा आणि कानावरती आवाज यायचा, अल्फी अल्फी मलाई. कुल्फीवाला एकदा ओरडून गेला की मग हल्लीच्या रेडिओच्या भाषेत सांगायचं, म्हणजे आता आमची 3री सभा समाप्त होत आहे, आपली भेट उद्या सकाळी 6 वाजता. की लगेच सकाळी 6 वाजता बाई दूध
माझ्या लहानपणीच्या कालचक्राबरोबर फिरणारं हे त्या काळच्या मुंबईतलं हे असं ध्वनिचक्र होतं. मला वाटतं मला आवाजाच्या आठवणी फार दिवस राहतात. याचा अर्थ माझी स्मरणशक्ती चांगली असल्यामुळेच नाही आहे. अजूनही आंघोळीला जाताना आठवड्यातून 3 वेळेला मी बाथरूममध्ये टॉवेल न्यायला विसरतो. पण माझ्या आवाजाच्या दुनियेमध्ये सगळ्यात जास्त रंग कोणी भरला असेल तर तो संगीताने. मी 3-4 वर्षाचा असतानाच आम्ही गावदेवी सोडून मुंबईतल्या जोगेश्वरीला राहायला आलो. 55-56 वर्षापूर्वीची जोगेश्वरी हे एक आमराया आणि ताडांच्या झाडांचं जंगल होतं. त्या काळच्या मुंबईमध्ये सुद्धा भारी गर्दी असं म्हणून काही कारकुनी पेशातल्या लोकांनी सरस्वती बाग म्हणून एक टुमदार घरांची सहकारी वसाहत केली होती. त्यातल्याच एका घरातल्या 2 खोल्यात आमचं बिराड होतं. तिथल्याच लोकल बोर्डाच्या शाळेमध्ये मी माझ्या पाठीवरती पहिली श्री गिरवली. तिथे एक रामेश्वराचं देऊळ होतं. ज्या काळामध्ये लहान मुलांचं प्रसादाच्या खिरापतीकडे लक्ष असतं त्या काळात माझं लक्ष मात्र कीर्तनकाराच्या कथेमध्ये आणि अभंग श्लोक आर्या यांच्या गाण्यामध्ये असायचं. देवळातल्या देवाशी काही माझी फारशी सलगी जमली नाही, पण देऊळ असं म्हटलं की लहानपणी त्या देवळात ऐकलेली ही कथा कीर्तनं भजनं आजही माझ्या कानावरती यायला लागतात. राम 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 रघोत्तमा राम. आमच्या कुटुंबात गाणं म्हणायला किंवा ऐकायला जायला कुणालाही मज्जाव नव्हता. माझी आजी तर कोकणी गाणी म्हणून आमची फार छान करमणूक करायची. तिचं ते अगदी सुक्या बांगड्याची कडी गोदेव कुमीर सांग झाली थोडी, सुक्या बांगड्याची कडी गोदेव कुमीर सांग झाली थोडी, हे किंवा माझी मावशी एक गाणं म्हणायची, चांग कोळाची म्हण आन आमान माका धार ओतून दिलेली, हे देवा धार ओतून दिलेली. कुठल्या तरी माहेरवाशिणीचं हे 40-50 वर्षापूर्वी ऐकलेलं गाणं मला अजून सुद्धा आठवतंय. पहिल्या महायुद्धाच्या वेळेला ब्रिटिश सोल्जरांचं एक गाणं अतिशय पॉप्युलर होतं, इट्स अ लॉंग 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 वे टू टिपरारी वगैरे. सभोवताली माणसं बसून करमणुकीचे कार्यक्रम करायच्या माझ्या बहुरूपी कारकिर्दीची सुरुवात ही अशी वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षी झाली. मग आम्ही पार्ल्याला राहायला आलो. आता आमच्या घरालाही 52 वर्ष लागलं. पार्ल्याच्या टिळक विद्यालयात नाव घातलं. इथे मला 2 गोष्टींचा लाभ झाला. एक म्हणजे पार्ल्याच्या टिळक मंदिरातल्या ग्रंथालयातली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे माझ्या वडिलांनी माझी गाण्याची आवड पाहून मला आणून दिलेली बाजाची पेटी. पार्ल्याला एका लहानशा चिमुकल्या अशा खोलीमध्ये दत्तोपंत राजोपाध्ये मास्तरांचा पेटीचा क्लास होता. इथे माझं संगीताचं शिक्षण सुरू झालं. घरात संध्याकाळी जे काही पानात पडेल ते खाल्लं की माझ्या धाकट्या भावाने तबलावर ठेका धरायचा आणि माझं पेटी वादन. आम्ही दोघे नेहमीचे यशस्वी कलावंत आणि ऐकायला माझे वडील आणि आई हे प्रेमश होते. आणि वाजवायचं काय, बालगंधर्वांची गाणी. बालगंधर्व हे तर त्या काळातल्या असंख्य लोकांप्रमाणे आमच्याही घरातलं सुरांच्या दुनियेतलं आराध्य दैवत होतं. अहो, वडिलांच्या बरोबर त्यांची नाटकं पाहायला जायचा दिवस म्हणजे दिवाळी दसराच. एकच प्याला, मान अपमान, स्वयंवर, सौभद्र, संशय कल्लोळ. मग ती गाणी मामाने आणलेल्या फोनोच्या करण्यातून ती प्लेट झिजेपर्यंत ऐकायची आणि पेटीवर लगेच त्याच गाण्यांचा दणका. आणि योगायोग असा की आमच्या राजोपाध्ये मास्तरांच्या क्लासच्या गॅदरिंगला बालगंधर्व अध्यक्ष आणि त्यांच्यापुढे माझं पेटी वादन. मी पेटी वाजवायला सुरुवात केली आणि बालगंधर्व मागे बसले होते अध्यक्षस्थानी. ते स्थान सोडून समोर येऊन मांडी घालून माझ्या पुढे बसले. मी दणकून वाजवायला सुरुवात केली. बालगंधर्वांच्या पुढे सत्यवदे वचनाला वाजवायचं म्हणजे शिवाजी महाराजांना भवानी तलवार कशी चालवावी
हे दाखवण्यासारखं होतं, पण एवढी अक्कल आम्हाला कुठे होती त्यावेळेला. बालगंधर्वांचं गाणं हा एक शब्दांनी व्यक्त करता येण्यासारखा अनुभव नाहीये. मला पुष्कळ लोक त्यासंबंधी विचारतात आणि मी देखील काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. नारायणरावांचं गाणं दुसऱ्या कोणी म्हटलं ना की काहीतरी त्याच्यातलं ओकं ओकं राहिलं असं आपल्याला वाटतं. म्हणजे बरोबर असतं, हिशोब पाहिला तर बरोबर असतं, चालीचं नोटेशन अगदी बरोबर असतं, परंतु आपण सगळेजण म्हणतो की त्या काळात ऐकलेले लोक सुद्धा, की त्या काळच्या रेकॉर्ड्स आता ऐकणारे लोक सुद्धा, ते नाही बघ काहीतरी कमी आहे. तुम्ही सुद्धा विचार केला की काय कमी आहे. तर मला असं वाटलं की ती जी एक सुराची क्वालिटी होती की ज्याच्यामध्ये ते बारीक 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 असे ते हे निघायचे ते, आणि दुसरं असं की नारायणराव ते सूर लावताना करताना ना असे बारीक 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 त्याला असं काय म्हणायचं, तुमच्या बायकांच्या लुगड्यांना पूर्वी दशा असत बघ, आता दशा लुगड्यांना असायचा हा शब्द हल्लीच्या बायकांना कळणार नाही, हल्ली दशा निराळी सगळी, परंतु ते अशा ज्या दशा असत तशा अशा तर सुरांना अशा बारका 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 दशा असत. तर कुमार गंधर्वांनी एकदा चांगलं सांगितलं होतं की ते म्हणाले की नारायणांच्या सूर आहेत ना त्या हालायला लागले म्हणजे कसे हालायचे, लहान पोरींच्या कानातले डूल हलतात ना तसे हालायचे. इतकं सुंदर असं गाणं. एकच झालं, हे सगळं नाटकाच्या कारणाने गायल्यामुळे असं वाटलं की नाटकातलं म्हणून चांगलं, पण ते नाटकातलं म्हणून सुद्धा चांगलं होतं, तेही सांगू द्या. पण त्यांनी काय केलं, संगीतातल्या ज्या जाती होते ना बारक्या बारक्या जागा त्या आकारण नाही केल्या. म्हणजे आपली गायकी दाखवण्यासाठी नारायणराव बालगंधर्व कधी गायले नाही. कारण किती जरी झालं तरी रंगभूमीवरती ज्याला आपण ते अप्लाइड म्युझिक म्हणाल असं होतं ना की त्या कारणाने आलेलं. त्यामुळे आता दिसत मुखात साम्य तिळहीनच मज जवळ हे काय नाव तरी कोरवा शिरावर अशी ती चाल आहे. नाव तरी कोरवा शिरावर नारायणराव तिथे बारीक जागा घ्यायची बरं का. नाव तरी कोरवा कोरवा शिरावर, ते कोरवा म्हणजे कोरण्याची जी ऐकलं ना असं ते संगीत तिथे काहीतरी सांगून जात होतं. बालगंधर्वांच्या निधनानंतर पुण्याला बालगंधर्व रंगमंदिर उभं करण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांच्या मध्ये मीही एक होतो. उद्घाटनाच्या सोहळ्याच्या वेळेत त्या भरगच्च भरलेल्या सभागृहामध्ये ऑर्गन सारंगीचं ते नमन नटवरा सुरू झालं आणि ते सूर कानी पडताना अंगावर रोमांच उभे राहिले. लहानपणी माझी पेटी ऐकताना बालगंधर्वांनी मान डोलावलेली पाहून माझ्या आई वडिलांना धन्यता वाटली तर त्याच्यात काही आश्चर्य नाही, साहजिकच आहे. पण दुसऱ्याच दिवशी फडके मास्तर म्हणून गणिताचे मास्तर असून अतिशय प्रेमळ असे एक शिक्षक आम्हाला पार्ले टिळक विद्यालयात होते. त्याने मला भर वर्गात सांगितलं की अरे पुरुषोत्तम, बालगंधर्वाला सुद्धा मान डोलायला लावलीस. आता तू गणिताच्या परीक्षेत सगळी गणितं जरी चुकलास तरी मी तुला पास करीन. असेही शिक्षक मला लाभले होते. नाही तर ती आमची जोगेश्वरीची छडीच्या तालावर चालणारी प्राथमिक शाळा, बापरे तिची आठवण आली तरी अंगावर काटा येतो. 5व्या जॉर्ज बादशाहच्या कडक पाहऱ्याखाली एका तबेलेवाजा जागेत आमची शाळा भरायची. एका वर्गाला 2-2 बाकडी पुरत असत. म्हणजे भिंतीवरच बिगर इयत्ता, पहिली इयत्ता, दुसरी इयत्ता वगैरे असं लिहिलेलं असायचं. फक्त 4थीच्या वर्गाला एक निराळी ओसरी असायची आणि तिथे निराळे मास्तर. 3 वर्ग दामले मास्तर एकटे हाकत असत. या वर्ग मारला तर अगदी 4था एक आणखी. दामले मास्तर म्हणजे आधी चौफेर शिकवायचे बरं का. चौफेर म्हणजे एका तोंडाने दुसरीला हिशेब. हाताने पहिल्या इयत्तेतल्या मुलाच्या विधात्याने केवळ शिक्षाच देण्यासाठी निर्माण केलेल्या भागावरून छड्या उठवण्याचं कार्य चाललं. 3ऱ्या इयत्तेला शुद्ध लेखन. तेवढ्यात एखाद्या मुलाने धरलेले अंगठे सोडले की बघताय हा वाशा असा दम त्याला आणि मधूनच तपकीर ओढणं. ह्या सगळ्या क्रिया त्यांच्या जोडी जोडीने चालायच्या. त्यांच्या बोलण्यातला कुठला भाग कुठल्या वर्गासाठी आहे हे आम्हाला शोधून काढायला लागत असे. एका हौदाला हणम्या सोलून काढेन, 2 तोट्या आहेत.
त्यातली अरे अरे तुझ्या बापानं दीर्घ काढली होती काय रे तिखटातली ती अरे तिखट ती रस्व 100 वेळाली तिखट तिखट एका तोटीतून जाण्या पुढे पुढे करात पुढे अरे तुम्ही पाट्या पाडा रे हा गोंद्या कांदर त्याचा असं पाणी सोडले तर 2 तास कावळे परकरत्न का खातीयस 35 मिनिटे तो डुक्कर त्या तिथल्या त्या गाढवाशी बोलतोय बघताय मी हा बघतोय हा तर 20 सेकंदात रिकामा होतो दुसरा न सोडला तर रेड्या नाडी काय चोखतायस हा बाप खायला नाही का घालत तुला बस गाढव हा तर 2 तास 45 मिनिटे अरे 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 हे शुद्ध लेखन काढलायस का हागलायस पाठीवर मला वाटतं की माझं खरं शिक्षण शाळेबाहेरच अधिक झालं. मनावरती परीक्षेचं कसलंही दडपण न ठेवता मी टिळक मंदिरातल्या ग्रंथालयातल्या पुस्तकांचा फडशा पडत असे. कुठलंही पुस्तक कधी चोरून वाचलेलं किंवा आई वडिलांना चोरून सिनेमा नाटकाला गेलेलं किंवा गाण्याला गेलेलं मला कधी आठवतच नाही. आणि म्हणूनच एक विशिष्ट तऱ्हेचा विचार किंवा विशिष्ट साहित्य किंवा विशिष्ट संगीत हे कधी वडिलकीच्या जोरावर तर कधी राजकीय सत्तेच्या जोरावर कोणीही कुणावरही लादू नये ही भावना फार लहानपणी माझ्या मनामध्ये रुजली. आणि जेव्हा विचार आणि उच्चार स्वातंत्र्यावर बंदी आली त्यावेळी ती मला कधीच मान्य झाली नाही. मला आठवतंय माझ्या लहानपणी रात्री 8-8:30च्या सुमाराला ह्या टिळक मंदिरातली ही चर्चच्या घंटेसारखी घंटा वाजायची. ही अशी घंटा वाजायला लागली की लोकांना कळायचं की आज टिळक मंदिरात काहीतरी भाषण बिषण आहे. 5-700 उमऱ्याचं आमचं गाव पानात जे काही पडेल ते पोटात ढकलून सगळे लोक टिळक मंदिराच्या दिशेला धावायला लागायचे. त्या टिळक मंदिरामध्ये ब्रिटिशांच्या आमदानीत मी कितीतरी राष्ट्रभक्तांची समाजसेवकांची साहित्यिकांची भाषणं ऐकलेली आहेत. आज सुद्धा त्यांचे आवाज माझ्या कानात आहेत. इंडिया इज नॉट अ सिव्हिलायझेशन वन युनिट. आमचं सिंहासन जाऊन सत्तेचे स्थापन झालं त्याच्यावर सुलतान बसले बादशाह बसले. Whether we individually live to see India free or not, we are confident that India shall be free. आणि अशीच एके दिवशी घंटा वाजली तसाच तडक धावत गेलो आणि एक निराळच व्याख्यान ऐकायला मिळालं. विषय होता आजचे शिक्षण आणि वक्ते होते प्रिन्सिपल प्र के अत्रे BA BT TD लंडन. पुण्यातल्या शाळेतल्या एका शाळेचा हेडमास्तर असलेला माणूस अशा डबल ब्रेसचा कोट बीट घालून अप टू डेट पोशाखात येतो आणि शिक्षण पद्धतीसारख्या गंभीर विषयावर बोलताना समोरच्या श्रोत्यांची तासभर हसून हसून मुरकुंडी वळवतो. हा अनुभव नवा होता. स्टेशन हा शब्द चालेल पण स्टेशन ऐवजी अग्निरथ विश्रामधाम स्थान हा गाडी इतका लांबच्या लांब शब्द चालणार नाही. भाषण ऐकताना प्रत्येक श्रोत्याला हा वक्ता माझ्याशी बोलतोय असं वाटलं पाहिजे. हा गुरुमंत्र मला त्या दिवशी आचार्य अत्र्यांच्याकडून मिळाला. आजही मी व्याख्यानाला उभा राहतो त्यावेळी लोकांशी सहज संवाद साधत बोललं पाहिजे हा पहिला धडा मला आचार्य अत्र्यांनी दिला होता हे कधीही मी विसरत नाही. पेटी वाजवता वाजवता मी थोडाफार गायलाही लागलो. अभिजात संगीताबरोबर कवितांना चाली लावायचा मला छंद लागला. आणि मग कवी अनिल, नाग देशपांडे, कुसुमाग्रज, बोरकर, राजा बढे यांच्या कवितांना मी चाली लावायला सुरुवात केली. मी गातही असे त्यावेळेला. आणि ह्याच माझ्या चाली पुढे मग मी ज्योत्स्नाबाई भोळे, माणिक वर्मा वगैरे यांना शिकवले. पण काव्य गायनाच्या बाबतीमध्ये माझ्यावर सगळ्यात जास्त कोणाचा परिणाम झाला असेल तर तो कविवर्य बाबा बोरकरांचा. अजूनही मला ते भेटले तर मी त्यांना कविता गायला लावल्यापासून कधी सोडत नाही. बोरकर, मी पहिल्यांदा तुम्हाला पाहिलं ना
त्यावेळी पार्ल्याला त्यावेळी 10-12 वर्षाचा होतो मी. होते काय मजा. आता मी 60 उलटली, तुम्ही 70ला आलात. तर होतं कसं की तुमच्याकडे मी केव्हाही आलो ना तर माझी सगळी वर्ष विसरली जातात. पुन्हा मी 10-12 वर्षाचाच होतो. आणि आज तर मला विशेष आनंद म्हणजे काय की जिथे खरं सांगायचं म्हणजे गोव्याची भूमी म्हणजे तुमची संबंध तपोभूमीच म्हणायला पाहिजे. सगळी साधना तुमच्या इथे झाली. आनंद. ती इथे या नागेशीच्या तळीकडे आपण बसलोय तर आपण पुन्हा वय विसरूया. आणि मला असं वाटतं की तुमचं जे चिरतारुण्य आहे त्याच्या अलीकडली तुमची कविता कुठली आहे? अलीकडची समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला 5वा महिना. पुन्हा पुन्हा. समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला 5वा महिना. वाकले माडांचे माथे पाण्यात चांदणे नाते. आकाश दिवे लावित आली कार्तिक नवमीची रैना. समुद्र बिलोरी ऐना. कटीस अंजिरी नेसू कटीस अंजिरी नेसू गालांत मिस्किल हसू. मयूर पंखी मधुर डंकी उडाली गोरटी मैना. समुद्र बिलोरी ऐना. लावण्य जातसे उतू वायाच चालला ऋतू. वयाचं चाललं ऋतू. अशाच वेळी गेलीस का तू करून जीवाची दैना. समुद्र बिलोरी ऐना. एक मात्र सांगतो की मी साहित्य, संगीत, नाट्य वगैरे कला या माझ्या आनंदासाठी जोपासल्या. त्याची कठोर साधना बिधना काही केली नाही. आता त्यामुळे एक ना धड भाराभार चिंध्या असं झालेलं आहे. आता लोक केवळ शिष्टाचार म्हणून त्याला अष्टपैलू वगैरे म्हणत असावेत. माझ्या एका वाचकाने मला पत्र पाठवून विचारलं होतं की तुमची साहित्य साधनेची वेळ कुठली. आता माझं साहित्य वाचल्यानंतर मी साधना विधना आणि ज्ञानोपासना वगैरे करत असेन अशी त्या वाचकाला कशी काय शंका आली देव जाणे. पण त्यातूनच माझ्या सखाराम गटणे या व्यक्तिचित्राचा त्या भयंकर साहित्यिक भाषेमुळे जन्म झाला. मी कधी पेटी पुढ्यात घेऊन राग बीग घोटत बसलो नाही की कधी आरशापुढे उभं राहून अभिनयाची साधना बिधना केली. छे, माझा आणि आरशाचा संबंध रोज दाढी करताना जो काही थोडा वेळ येत असेल तेवढाच. ज्या पुस्तकात माझं मन रमलं ती पुस्तकं मी वाचत आलो. मोठमोठे कलावंत मैफिलीत रंग भरत होते तिथे त्या आनंदासाठी मी गेलो. किती थोर कलावंतांनी आपल्या गाण्या वाजवण्याने माझं आयुष्य श्रीमंत केलंय म्हणून सांगतो. मनसोक्त गाणं आजही ऐकतोय. मल्लिकार्जुन मनसुरांचं गाणं तर मी वयाच्या 12व्या वर्षी प्रथम ऐकलं आणि आज मी त्यांच्या 70व्या आणि माझ्या 61व्या वर्षी ऐकतो. लहानपणापासून नाटक सिनेमात रमणारा मी माणूस. नाटक सिनेमा, गाणं बजावणं, पुस्तकं वाचणं वगैरे याच्यामध्ये. मी LLB ची परीक्षा का शिकायला गेलो आणि पास झालो हे मला न सुटलेलं एक कोड आहे. कारण कायद्याचा अभ्यास करतानाच कायदाच नाही तर तो शिकणारा मी सुद्धा तितकाच गाढव आहे हे माझ्या लक्षात आलेलं होतं. तरी सुद्धा मी 20व्या वर्षी LLB झालो आणि त्याच वर्षी माझे वडील वारले.
आणि मग घरातला कमावता माणूस गेल्यानंतर मध्यमवर्गीय कुटुंबाचं जे काही व्हायचं तेच आमच्या कुटुंबाचंही झालं. दुसऱ्या महायुद्धाचे दिवस, महागाई, टंचाई वगैरे साथी नव्याने सुरू झालेल्या होत्या. मी आपला सरळ पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून म्हणून चिकटलो 40 रुपये महिना पगारावरती. आणि जोडीला पूरक धंदा म्हणून, छंद म्हणून जोपासलेल्या पेटीच्या शिकवण्या सुरू केल्या. महिना 3 रुपये रेट होता, 3 रुपये. तेवढ्यात मला एका शेठजीची शिकवणी मिळाली. 10 रुपये महिना. रात्री 10 वाजता शिकवणी सुरू व्हायची. पुष्कळ वेळा मला वाटायचं की जर शिकवणी रात्री 12ला सुरू झाली असती तर 12 रुपये पगार मिळाला असता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शेठजीला गंधर्वाची गाणी वाजवायची भयंकर हौस. ते पायपेटी वाजवायचे आणि मी आपला हातपेटी आणि आमची जुगलबंदी सुरू. पण प्रत्येक समेला त्याचा तो बाजारभावाचा टेलिफोन वाजायचा. आणि मग शेठजी वैतागून ये साधा फोनला काय करेल असं म्हणून हातात घेऊन हा लिहिदो आप्यो हा 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 लिहिदो वगैरे असं काहीतरी बोलायचं. आणि लगेच आमचं परत नरवर कृष्णा संबंध सुरू. हाच टेलिफोन पुढे मला वाऱ्यावरच्या वरातीमध्ये कामाला आला. जरा जमू देऊ नकोस हा, जरा जमू देऊ नकोस. हॅलो, कोण आहे? हा 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 हो हो सांगतो 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 सांगतो. हो ए मालू, आले. तुझा टेलिफोन आहे बघ. काय आहे? हा तुझा टेलिफोन. कोण आहे? कुणाचा आहे? कुणाचा आहे? मी मिसेस रत्नबाबा गडकरी बोलते. जरा मलतेने पाठवतो का? सॉरी हो, तुम्हाला डिस्टर्ब केलं त्यांचा. अहो जरा फोन उचला ना प्लीज. मग त्यापेक्षा तू हात धुवून ये ना. असं काय? मेहंदी लावली आहे हाताला. मेहंदीवरून आठवलं ती मेहंदीची चाल फर्स्ट क्लास होती. मेहंदीची चाल कुठली? त्या गुजराती सिनेमातली. मेहंदी ते बावी माळवे रंगी गयो गुजरात रे मेहंदी रंग काय म्हणाली? इडली इडली करणार आहे? आता सोप्पा आहे की अगदी. लिहून घेतेस का? ओके घे, कागद पेन्सिल घ्या, मी थांबते. हॅलो हॅलो, हे बघ रत्ना, 2 टिपऱ्या तांदळाचा बारीक रवा हा आणि 1 टिपरी उडदाची डाळ 4 तास भिजत ठेवून पाट्यावर बारीक वाटायची. हा वाटायची. काय म्हणाली? तुझ्याकडे मिक्सर आहे ना? मग प्रश्नच मिटला. हॅलो हॅलो, हे बघ रत्ना, आणि नंतर त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून हा हो हो कढईच्या भांड्यात घाल आणि त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून रवीला नाहीतर घोटणीला घुसळ. हो हो हॅलो हो हो घुसळ म्हणजे मिक्स कर. हा मिक्स कर. एवढंच असं काय करता? पेट्रोल रेशनिंग मध्ये नोकरी करताना खबर मिळाली की इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये कारकून चिकटवत आहेत आणि पगार चांगला 50 रुपये. आता मला इन्कम टॅक्सचं काम जमेल असं त्यावेळच्या त्या इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांना कसं काय वाटलं ते एक तो पंचमजाज बादशाहच जाणी. मी चिकटलो. आता वास्तविक माझा आणि गणिताचा म्हणजे 36चा आकडा. पण त्या कचेरीच्या वरच्या मजल्यावरती मात्र माझा स्वर्ग होता. तिथे बालगंधर्व, सवाई गंधर्व, वजेबुवा, सुंदराबाई यांच्यासारखे गायक गायिका येत असत. माझा मुक्काम आपला दिवसभर तिकडेच असायचा. वरती ऑल इंडिया रेडिओचं स्टेशन होतं. आमचे हेड क्लार्क अतिशय खाष्ट होते. पण का कोण जाणे माझ्यावर त्यांचं प्रेमही होतं. तसे अधूनमधून मला दमबीम द्यायचे. पण मला नेहमी म्हणायचे मिस्टर LLB. मला नेहमी LLB अशीच हाक मारायचे. मिस्टर LLB, अहो कुठेतरी नाटकात जा, कारकुनी कसली करता, कॉमिक कामं करा, गवई व्हा, यू विल मेक ए फॉर्च्यून. त्यांचं ते फॉर्च्यून अजून सुद्धा माझ्या कानामध्ये इतकी 40 वर्ष झाली तरी. म्हाताऱ्याची 32शी अगदीच काही खोटी नाही ठरली. आणि योगायोगाने पुण्याला आलो. पुण्याचा हवेचाच गुण की काय कोण जाणे, प्रोफेसर व्हायचं असं ठरवलं आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात BAच्या वर्गात नाव घातलं. कुठे भावगीताचे कार्यक्रम कर, कुठे पोरांच्या शिकवण्या कर, म्हणजे अगदी शाळेच्या इतिहास भूगोलापासून
ते सारेगावापर्यंत असले उद्योग चालू होतेच. तेवढाच माझा धाकटा भाऊ मॅट्रिक झाला होता. तोही खडकीच्या फॅक्टरीमध्ये लागला होता, महिना 36 रुपये पगारावर. धाकट्या भावंडांची शिक्षणं चालू होती, महागाई होती, ओढगस्त होती, पण आमची गाण्याची मैफिल काही मोडलेली नव्हती. कधी कधी गाण्याच्या कार्यक्रमाला 10 रुपये बिदागी मिळायची, अगदी टांगा भाडं धरून. बाकी सगळी मात्र कलेची सेवाच. या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असतानाच मी एकदा पुण्याहून आगगाडीने मुंबईला निघालो. हा प्रवास माझ्या आयुष्यामध्ये एक निराळच वळण घ्यायला लावेल याची काही मला कल्पना नव्हती. गाडी कर्जतला थांबली आणि डब्यामध्ये नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर चढले. राम गणेश गडकर यांचा सहवास ज्यांना लाभला ते चिंतामणराव कोल्हटकर. रंगभूमीवरच्या आणि चित्रपटातल्या ज्यांच्या भूमिका पाहून छाती दडपायची ते चिंतामणराव समोर बसले होते आणि माझ्याशी गप्पा गोष्टी करत होते. चिंतामणरावांना माझ्यात अभिनयाचा असा कुठला गुण दिसला देव जाणे. त्यांनी त्याच वेळेला एक ललित कला कुंज नावाची नवीन नाटक कंपनी स्थापन केली होती. त्यात मला येतोस का विचारलं आणि माझा व्यावसायिक रंगभूमीवरती प्रवेश झाला. तिथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण चालू आणि तिथे भावबंधन, राजसन्यास, पुण्यप्रभाव अशा नाटकांच्या तालमी आणि प्रयोग. त्यातच आता लेखनाची भर पडली. त्याच काळी बडोद्याला अभिरुची नावाचं एक आकाराने लहान पण गुणांनी मोठं असं मासिक सुरू झालं. त्यात पार्ल्यातले माझे शेजारी आणि इस्माईल कॉलेजमधले माझे इंग्रजीचे प्राध्यापक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांच्या प्रोत्साहनाने मी विनोदी लेखन सुरू केलं. BA पास झालो आणि ती नाटक कंपनी चालेनाशी झाली. आता हॅमलेट सारखा एकच प्रश्न की शिक्षकी की कारकुनी. आणि योगायोगाने मला दादरच्या ओरिएंट शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली. पगार ₹55. हेडमास्टरांनी माझ्या हातात एक इंग्लिश टेक्स्टबुक दिलं आणि वरच्या वर्गात जाऊन धडा घ्यायला सांगितलं. मी निघणार इतक्यात एक संस्कृतचे मास्टर बसले होते. ते मला म्हणाले, यंग मॅन, दॅट इज ए व्हेरी डेंजरस क्लास, डेंजरस. अगदी अनुष्टुबाच्या चालीत मी निघालो. आज कितीतरी वर्षांनी मी या वर्गात आलोय. मला आठवत आहे मागल्या बाजूला चांगले मिशीवाले विद्यार्थी वगैरे बसलेले होते. त्यातलेच एक चिरंजीव उभे राहिले आणि मला म्हणाले, सर तुमचं नाव काय? सगळा वर्ग थोडो हसला. वास्तविक मी नाटकात हजारो प्रेक्षकांच्या पुढे कामविमा केली होती, पण हा अनुभव निराळा होता. बरं, इथे पहिल्याच एंट्रीला असं म्हणजे डोकं कमावून चालण्यासारखं नव्हतं. मी सगळा राग गिळला आणि शांतपणाने त्या विद्यार्थ्याला म्हटलं, विल यू प्लीज आस्क दिस क्वेश्चन इन इंग्लिश. आमचा मिशीवाला शिष्य लटपटला. खरं सांगायचं म्हणजे मीच लटपटलो होतो. अशा थाटात माझा मास्तरकीचा पहिला धडा सुरू झाला. हळूहळू माझ्या लक्षात आलं की मुलांना परीक्षेत मार्क वाढवून देणारं शिक्षण देणं मला काही जमणार नाही. महिना 55 रुपये पगार याहून अधिक समाधान काही मला तिथे मिळत नव्हतं. नाटक, गाणं, साहित्य याच्यातच माझा जीव रमत होता. आणि एके दिवशी असाच एका रिकाम्या तासाला मी अशा शिक्षकांच्या कॉमन रूममध्ये बसलो होतो. तेवढ्यात समोरच्या दारातून पांढरी शुभ्र साडी, खादीचा पांढरा शुभ्र ब्लाऊज, अंगावर एकही अलंकार नाही, कपाळाला कुंकू नाही, अशा थाटात एक सुमारे 16-17 वर्षाची गोरी पान तरतरी तरुणी ही अशी झपाझप ते दारुगुण आत आली. तिचं नाव सुनीता ठाकूर. तिच्याविषयी आता अलिप्ततेने बोलणं मला शक्यच नाही, पण एकच सांगतो की तिच्या रूपाने मला माझ्या आयुष्यामध्ये श्रेयस आणि प्रेयस या दोन्ही गोष्टींचं वरदान लाभलं. खरं म्हणजे या नंतरच्या आमच्या 36 वर्षाच्या आयुष्याची कहाणी हे तिनेच सांगायला पाहिजे. पुष्कळ वेळेला मला प्रश्न पडतो की माणसाच्या आयुष्यामध्ये प्रयत्नाचं स्थान किती आणि दैवाचं काय. कठीण आहे सांगणं.
कॉलेज सोडून 42च्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून देणाऱ्या सुनीता ठाकूर नावाच्या एका बुद्धिमान आणि संपन्न घराण्यातल्या मुलीला असा हा गरिबीचा वसा घ्यावा माझ्याशी संसार करायला असं का वाटलं? काय 55 रुपयामध्ये 6-7 जणांच्या संसाराचा गाडा मी त्यावेळेला ओढत होतो. काही नाव आहे, यश आहे असंही काही नव्हतं. अशा या माझ्यासारख्या माणसाविषयी तिला ओढ का वाटावी? आणि गेली 36 वर्ष माझ्या आयुष्यातली मार्गदर्शक, माझ्या साहित्य नाट्य वगैरे कलातली सहकारिणी, त्याच्यानंतर माझे अकाउंटंट, मॅनेजर, सगळं काही एवढंच नव्हे तर स्त्री पुरुषासाठी ज्या ज्या म्हणून संसारात खस्ता काढते त्या खस्ता काढणारी म्हणून तिने का म्हणून माझ्याबरोबर राहावं? खरंच ही का ओढ वाटली? ती का आजपर्यंत टिकून आहे हे मला कोडच आहे. बाकी एक खरं, आमच्या संसारामध्ये सुखदुःखाच्या निरनिराळ्या प्रसंगी आम्हाला जोडून धरणारा एक धागा आहे महत्वाचा, तो म्हणजे कवितेचा. कवितेचा म्हणजे कविता करायचा नव्हे, कविता वाचायचा, कविता म्हणायचा. अजून सुद्धा तो आमचा छंद चालूच आहे. गणपतवाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी, मनाशीच मग म्हणावयाचा या जागेवर बांधीन माडी. आजही सुनीताच्या माहेरी रत्नागिरीला गेलो आणि चिंचखरीच्या त्या खाडीतून त्या होड्या जाताना पाहायला लागल्या की न चुकता आठवण येते. म्हणजे आमच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही असेच त्या होड्यामधून चाललेलो होतो. त्यावेळेला सुनीताने म्हटलेली एक कविता मला आठवते. झाला उषकाल राणी, हिमबिंदू बिलगुनी फुलाना, पानाना बसते हलते हळू वाऱ्यावरती, जो जविती जणू राजस बाळा ही बाळे चिमणी, झाला उषकाल राणी. एकोणीसशे 46 साली रत्नागिरीला याच घरातल्या एका खोलीमध्ये आमचं लग्न झालं. म्हणजे एका रजिस्ट्रार पुढे आम्ही सह्या केल्या. त्यानंतरचा आमचा सगळा प्रवास हा आम्हा दोघांचा आहे. मला एकट्याला त्यातून निराळं काढताच येत नाही. शाळेत शिकवत असतानाच रांगणेकरांच्या वहिनी नाटकामध्ये मला काम मिळालं, वल्लभाचं. त्यात मला गाणी होती. ऐकायचं का? थांबा. पस्तीस 36 वर्षापूर्वीचं माझं हे गाणं ऐकल्यानंतर मी मराठी संगीत रंगभूमीवरती काम करायचं नाही असा निर्णय घेतल्याचा मला फार मोठं समाधान आहे. त्याच वेळेला रांगणेकरांनी कुबेर नावाचा एक बोलपट काढला. त्यातही मला काम मिळालं. त्यातही मला गाणं होतं. याच काळात माझी आणि गदी माडगुळकरांची पहिली भेट झाली. म्हणजे तसं त्यांनी माझं गाणं वगैरे ऐकलं होतं. म्हणजे त्याचं काय झालं की मी बडोदा रेडिओवरून त्यांचंच एक गाणं म्हटलं होतं आणि अचानक त्यांनी ते कोल्हापूरला ऐकलं होतं. ते गाणं मला अजूनही आठवत आहे. म्हणू का? नको बघूस येड्या वाणीर, तुझ्या डोळ्याच न्यार पाणी, न्यार पाणी, तुझ्या डोळ्याचा कळला भाव,
माझ्या जिव्हारी बसला घाव, नको नाचूस मोरा वानेर, तुझ्या डोळ्याच न्यार पाणी न्यार पाणी सौंगड्या. नाही नाही, आता म्हणजे इथे गाणं आहे ते, पण गळ्यातून निघत नाही आता. तसे माडगुळकर, मी वगैरे आम्ही सगळे समवयस्कच. चित्रपट, साहित्य, संगीत ह्याच्यातले आमचे धडपडीचे दिवस. तशी सुनीताची आणि माडगुळकरांची पूर्वीची थोडी ओळख होती. आणि एके दिवशी माडगुळकरांचं पत्र सुनीताला आलं. गाऊ त्यांना आरती या नावाची एक पटकथा मी लिहिली आहे. कथेचा विषय 1942 सालात झालेला सामान्यातील सुप्त सामर्थ्याचा उठाव हा आहे. त्याची कथा, पटकथा, संवाद, गाणी सगळी माडगुळकर लिहिणार होते. राम गबाळे दिग्दर्शक, सुधीर फडके संगीत दिग्दर्शक, आणि आम्ही दोघांनी त्याच्यात प्रमुख भूमिका कराव्या अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती. त्यातूनच हा वंदे मातरम बोलपट तयार झाला. जेवण तोंडी लावणं सुद्धा उरलं नाही. तू काय करतेस तिथं? मेटको काय का काही नको, तू आपली बैस तिथं. तू समोर असलीच म्हणजे जाते मला भाकरी. आणि तू ग शिकलेल्या बायका पुरुषांबरोबर जेवतात. पोहून निवासातला डबा मागून आम्ही अडाणी करतो. बरं बरं, पण आजच्या दिवसापुरती माझी मतं सुधारले. चल तूही बस माझ्या बरोबर. बर, मग यातलीच आपण अर्धी अर्धी खाऊया. केव्हा संपणार आहे तुमची चळवळ? एक पाय तुमच्या गावात, दुसरा तुरुंगात. एक पाय तुमच्या गावात, एक पाय तुमच्या गावात, दुसरा तुरुंगात किंवा स्वर्गात. तमा नाही त्याची शाहिराला, तमा नाही त्याची शाहिराला. गुलामी उभी जाळण्याला, वाणीचा हिलाल चेतविला. उचलला पैजेचा विडा, उचलला पैजेचा विडा. लढवू हा लढा सरळ वाकडा, उलटुनी राज्य इंग्रजात, जुलमात घोर अन्यायात, निशाण लावून वासनात. 1948 साली तुका म्हणे आता हे माझं पहिलं नाटक रंगभूमीवर आलं. मराठी संत कवींच्या मध्ये तुकारामावरती माझं फार प्रेम आहे. भले त्याचे देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा म्हणणारा तुकाराम मला फार आवडतो. त्या काळातल्या त्या सेन्सॉर बोर्डनी तुकारामाचे अभंग हे नदीत बुडवण्याचा हुकूम दिला होता. आणि ते अभंग मग नदीतून वर आले, अशा प्रकारची एक दंतकथा आहे. मला ते काही पटायचे नाही. तुकारामाचे अभंग हे लोकांच्या तोंडी होते, तेव्हा ते अभंग हे गंगेतून वर न येता लोकगंगेतून वर आले, असा विचार मी त्या नाटकामध्ये मांडला होता. त्या नाटकातला रामेश्वर शास्त्री म्हणतो, महाराज, जनता जनार्दनाच्या प्रत्यक्ष दर्शनानंही हेच पटवून दिलं की मूढभर सत्ताधाऱ्यांना अधिकाराच्या बळावर जनतेला पटलेलं तत्वज्ञान दडपून टाकता येणार. आपली अभंगवाणी अवघ्या महाराष्ट्रानं आपलीशी केली, म्हणून केवळ मत्सरानं आम्ही सत्ताधारी ब्राह्मण ती मंबाजीप्रमाणे कधी आपल्या जीवाला अपाय करू, तर कधी आपले ग्रंथ बुडवून नाहीशी करण्याचा विचार करू लागलो. परंतु लोक सामर्थ्यापुढे नवे तेजस्वी विचार आम्ही कसे दडपू शकणार? स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी कलेच्या आविष्काराचं स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य हे दडपून टाकण्याच्या प्रवृत्ती विरुद्धचा विचार मी या माझ्या पहिल्या नाटकामध्ये मांडला. त्यानंतर तुझ्या तुझ्या पाशीमध्ये सुद्धा काकाजीच्या तोंडून हाच विचार आलेला आहे. बेशक बेशक मन जिंकायला जा. अरे पण तुझं ते मन आधी कुठे बसलंय त्याचा तर विचार कर.
मन जिंकणाऱ्या तुझ्या संत महंतांच्या गोष्टी राहू दे. या इथं मैफिल जमली होती. आगरवाले रौशन आली होती गायला. जवान होतो आम्ही त्यावेळी. तुझ्या आजोबांचा गाण्या नाचण्याचा शौक म्हणजे खुला बिलकुल. बाई असो बोवा असो नाच गाणं इथं चोराचोरीचा मामला नाही. अरे तुझ्या आजोबांची गोष्ट सोड. तुझ्या आजीनं इथे आत बसल्या बसल्या एवढं गाणं ऐकलं होतं की मलकाजान एक अंतरा विसरली ठुमरीचा तर आतून आजीनं चरण पुरा केला. गाणं ऐकणं सौंदर्याचा स्वाद घेणं यात पाप मानायचं काय कारण आहे? पाप बळजबरीत आहे, सक्तीत आहे. परिणामाची जिम्मेदारी टाळण्यात पाप आहे, खुशीत पाप नाहीये. या इथे अशी मैफिल जमली होती. रोशन गात होती पोरिया. तुझे आजोबा बसले होते पखवाजावर. नाना पानशाचे शागिर्द. क्या बात है. पुरियाचा धमार ऐन रंगात आला होता. ऐकायला इने गिने 5-10 लोक. बेहोश झाला होता सगळा मामला. इतक्यात पॅलेसवरनं महाराज सरकारांचा हुकूम आला. महाराजांनी ताबडतोब बोलावलाय म्हणून. अरे यार बाई घुसली होती पुरियाच्या घनदाट जंगलात. थुंद झाली होती सुरांच्या मस्तीनं. हुकूम ऐकताच ताडकन उतरली वाड्यावरच्या अफसरला. जा महाराजांना म्हणावं गाणं ऐकायचं असेल तर इथे बापू भैया देवासकरांच्या कोठीवर या. इथे उभा केलाय मी पुरिया. ताजमहल बघायला आपल्याला आग्र्यापर्यंत जावं लागतं. तुमच्या दरवाजाशी नाचत येतात ते म्हणावं मोहर्रमचे कागदी डोले. श्याम भैया तुम्हाला कल्पना नाही त्या काळात संस्थानिकांना उलट उत्तर देणं म्हणजे क्या बात थी. अरे गर्दन मारली गेली असते ना पण परवा नाही. सुरांची मस्ती तिला अधिक प्यार होती. मग सांग आता राष्ट्रासाठी मरणाकडे पाहून बेफिकीर हसणारा क्रांतिकारक आणि सुरांच्या मस्तीत राजाची त्राजी स्वीकारणारी गाणारीन. लहान मोठं कसं ठरवायचं? सुंदरमय होणार ह्या माझ्या नाटकातला नायक कवी संजय हे देखील त्या हुकुमशाह राजाला असंच ऐकवत असतो. तुम्हाला आनंद नकोय, तुम्हाला स्वतःला नकोय आणि कोणाला झालेलाही नकोय. फक्त सत्ता सत्ता हवी असते तुम्हा लोकांना. खूप आहेत तुमच्या जातीचे लोक या जगात. कुणी आनंदाने नाचत गात असलं, खात पित असलं, आनंदाने बेहोश झालेलं असलं की त्यांना कधी एकदा बंदुकीच्या गोळ्यांनी ठार मारून टाकू असं होऊन जातं तुम्हाला. हिटलर मुसोलिनी यांच्यासारख्या मगरुरांची अवलाद याच तत्वज्ञानातून निघाली होती. माझं पहिलं तुका म्हणे आता हे नाटक त्याच्या प्रयोगाच्या वेळेला पहिल्याच प्रयोगाच्या वेळेला अगदी पुण्यात इतका बेदम पाऊस पडला की त्यात आमचं नाटक पार धुवून गेलं. म्हणून मग मी खोगीर भरती म्हणून माझा एक विनोदी लेखसंग्रह नंतर प्रसिद्ध झाला. त्याच्या प्रस्तावनेत म्हटलं होतं की माझं पहिलं नाटक तुका म्हणे आता हे लोकांनी विनोदी म्हणून पाहिलं त्यामुळे पडलं. हा विनोदी लेखसंग्रह कृपा करून गंभीर आहे असं समजून कोणी वाचू नये. विनोदी लेखक, सिनेमातला नट, कुठे गाण्या वाजवण्यातला माणूस म्हणून थोडं थोडं नाव व्हायला लागलेलं होतं. रस्त्यातल्या पोस्टरवरती फोटो बिटोही झळकत होते. त्यामुळे मला जरा कोणीतरी आपण थोडे मोठे झालो आहोत असं वाटायला लागलेलं होतं. अशा वेळेला एकदा मला रेशनच्या तांदळासाठी त्या रेशनच्या दुकानापुढे रांग धरून उभं राहावं लागलं. आणि त्या ठिकाणी मला एक आधी विलक्षण झटका मिळाला. मी आपल्या एका हातात ते रेशनचं कार्ड आणि एका हातात पिशवी घट्ट धरून त्या रेशनच्या दुकानापुढल्या रांगेत उभा राहिलो. काही वेळाने समोरून आवाज आला, हा चष्मेवाले तुम्हाला काय पाहिजे? तांदूळ का राखेल? राखेल राखेल बिकेल नाही, मला तांदूळ पाहिजे. तांदूळ नाही मग ही डबा बाटलीवाली राखेलची लाईन नाही का दिसत तुम्हाला? ती पिशवीवाली लाईन पलीकडे आहे तांदळाची. आहे तिकडे. गेलो आपला तिकडे जाऊन त्या पिशवीवाल्या रांगेत उभा राहिलो. सरकत 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 आमचा नंबर लागला. एकदाच लागला. मी आपलं रेशन कार्ड त्याच्या पुढे दिल्याबरोबर तो माझ्या अंगावरती खेकसला एकदम. पावती कुठे आहे? पावती? कसली पावती? कसली पावती काय? अगोदर तिथे पैसे भरा, पावती घातली आणून द्या. एवढं काय सांगतो तुम्हाला? म्हणेपर्यंत मागून एकदम एक आवाज आला, अरे बाबा रडायला काय झालं? मी मागे वळून पाहिलं तर एक आपली मोलमजुरी करणारी फाटक्या कपड्यातली बाई ती एकदम जी पुढे आली आणि त्याला म्हणाली, रडायला काय झालं रे तुला? हा एवढे कळत नाही का तुला? साहेब अडाणी आहे. हा साहेब तुम्ही असं करा बरं का, हे पैसे तिकडं ते जो बाबा आहे का त्याला पैसे द्या अगोदर तुमचे. हा मग तुम्हाला पावती भेटेल. ती पावती ह्या बाबाला द्या.
म्हणजे मग तुम्हाला तांदूळ भेटत. साहेब अडाणी आहे असं म्हणणाऱ्या त्या बाईनी केवळ माझ्या लोकप्रियतेच्याच नव्हे तर ज्ञान अज्ञानाच्या कल्पना सुद्धा ढवळून काढल्या. कसल्याही प्रकारची गुरुदक्षिणा न देता मला शिक्षण देणारे गुरु माझ्या आयुष्यात पुष्कळ भेटले. त्यातली कितीतरी माणसं आता काळाच्या पडद्याआड गेली आहेत. त्यातलेच आमचे नागपूरचे नाटककार नाना जोग. नाना जोगांच्या प्रेरणेनेच मी अंमलदार नाटक लिहिलं. पुण्यातल्या कलोपासक नावाच्या हौशी नाट्य संस्थेतर्फे त्याचा प्रयोग पुण्याच्याच भानुविलास थिएटरात झाला. याच भानुविलास थिएटरामध्ये 1948 साली माझं तुका म्हणे आता हे नाटक सपशेल पडलं होतं. अंमलदारला प्रचंड प्रतिसाद मिळाला. लगेच 1953 साली 31 डिसेंबरला या नाटकाचा प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्योत्सवात आम्ही केला. समोरच्या खुल्या प्रेक्षागारामध्ये चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते वगैरे बसले होते. बरोबर रात्री 12 वाजता प्रयोग संपला. हशा आणि टाळ्यांचा कडकडाट होत होता. प्रयोग संपला आणि त्याच्याबरोबरच 1953 हे वर्षही संपलं. नाटककार, दिग्दर्शक, नट म्हणून यशाची पहिली झुळूक त्या मध्यरात्री माझ्या अंगावरून गेली. त्यानंतर या अंमलदार नाटकाचे शेकडो प्रयोग झाले, अजूनही होत असतात. एका प्रयोगामध्ये तर मी सर्जेराव, माझा धाकटा भाऊ उमाकांत हा ढेरे साहेब आणि त्याच्यापेक्षा धाकटा भाऊ रमाकांत हा नारभट होता. आम्ही तिघेही भाऊ अगदी बरोबरच होतो एका प्रवेशामध्ये. कुठे बोलपटामध्ये पटकथा लेखन, संवाद लिहिणं, कुठे संगीत दिग्दर्शन, एखाद्या चित्रपटामध्ये काम, अशा प्रकारचे हे चालूच होतं. बीड़ी ओढा की हो गावले पेटली का? मामा 50 कप चहा पाठवा थिएटरात. कोणत्या थिएटरात? सिनेमाच्या की तमाशाच्या? तमाशाच्या. रे सखाराम, एक दूध कमी 50 कप चहा पाठवते तमाशाच्या थिएटरात. तमाशाचं थिएटर? होय. कांच्या अंगाला आलं बरं. ते काय समोरच्या गल्ली? का चहा बांधून नाचणार आहेस काय तू? नाचणार नाही देवा. बस ते ढोलकी वाजवीन की. पोऱ्या त्याला घेऊन जा तुझ्या मालकाकडे. मोठा कसबी आहे हो. अहो ढोलकीवाले, नर्वस होऊ नका. खरं तोडा. जाळी मंदिर पिकाने करवंद, जाळी मंदिर पिकाने करवंद, जाळी मंदिर पिकाने करवंद, जाळी मंदिर पिकाने करवंद. मराठी चित्रपटात तसा आर्थिक लाभ बेताचाच. केल्या कामाचे पैसे मिळण्यापेक्षा बुडायचेच जास्त. पण पूर्वी शिकवणीचे 5 रुपये बुडाल वगैरे बोलत होतो, त्याच्याऐवजी आता म्हणजे 1,500 रुपये बुडाले वगैरे असं बोलायला लागलो.
पूर्वी शिकवणीला गेलो की मग अरे शरद मास्तर आले रे, कुत्र्याला साखळी घाल हे ऐकायला यायचं. त्याच्याऐवजी आता आमच्या घरी डिनरला आलं पाहिजे वगैरे ऐकायला यायला लागलं. पण कुठेही सातत्याने चिकटून राहून काम करत राहणं हे माझ्यामुळे स्वभावातच नाही आहे. अशाच काही वर्षानंतर MA व्हायचा विचार माझ्या मनामध्ये आला आणि मी MA होण्यासाठी सांगलीला विलिंग्डन कॉलेजमध्ये नाव घातलं. तिथेच परीक्षेचा अभ्यास करताना राष्ट्रसेवा दलासाठी पुढारी पाहिजे हा तमाशा लिहून दिला. त्या तमाशाचे सुद्धा शेकडो प्रयोग झाले. मनात धरणार जनात बोलणार तसंच करणार असा हवा, तसंच करणार असा हवा. अरे ओठावर एक न पोटात एक असा दुतोंडी बोलून असा हवा. उपाशी पोटी ही जनतेसाठी खटपट करणार असा हवा, खटपट करणार असा हवा, खटपट करणार असा हवा. डोळ्याला 40 मुलखात आळशी वटवट करणार नसा हवा. हो, तर काय सांगत होतो, MA झालो आणि राणी पार्वती देवी कॉलेजमध्ये बेळगावला मराठीचा प्राध्यापक म्हणून गेलो. महिन्याला महागाई भत्ता धरून 160 रुपयात संसार करायची जबाबदारी आता सुनीतावर आली होती. पण वर्षानुवर्षे एके ठिकाणी चिकटून राहणं हे माझ्या बाबतीत नियतीलाच मान्य नसावं. पुन्हा पुण्यात आलो आणि गुळाचा गणपती चित्रपट काढला. ठरले ते उगाच असतात आपलं. त्यांचं तसं काय जरी असलं ना तरी नाही फार चांगलं होत. म्हणतात आपलं उगाच मूर्ख वगैरे काय ठरले ते लागेल. इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी. ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा हो ज्ञानियांचा राजा भोगतो राणीवर नाचती वैष्णव नाचती वैष्णव मागे पुढे. इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी. या चित्रपटाचं चांगलं स्वागत झालं. अजूनही कुठे लागला तर चांगली गर्दी होते म्हणतात. पण मला मात्र या चित्रपटात काम केल्याच्या आनंदाखेरीज दुसरा कसलाही आर्थिक लाभ झाला नाही. माझं मन चित्रपटसृष्टीत रमेन असं झालं.
आणि मग मी मुंबईला आलो आणि कीर्ती कॉलेजात मराठीचा प्राध्यापक झालो. याच सुमाराला माझी भारतातले थोर शिक्षणतज्ञ JP नाईक यांच्याशी ओळख झाली. आणि त्यावेळेला भाऊसाहेब हिऱ्यांनी मालेगावला ग्रामीण विभागामध्ये एक शिक्षण संस्था चालवली होती, महात्मा गांधी विद्या मंदिर नावाची. तिथे मी आणि सुनीता आजन्म काम करावं म्हणून गेलो आम्ही. पण राजकारणी लोकांनी दिलेली आश्वासनं आणि ती पाळणं याचा एकमेकाशी काहीही संबंध नसतो हा धडा शिकून आम्ही अत्यंत निराश होऊन परत मुंबईला आलो. ज्यांनी आम्हाला नोकरी सोडायला लावलं होतं त्यांना मात्र आमचं पुढे काय हा विचार करायची काही आवश्यकता नव्हती. 5-6 महिने बेकारीचा चांगला आनंद विनंद लुटल्यानंतर एके दिवशी काही कल्पना नसताना मला दिल्लीहून आकाशवाणीच्या प्रमुख केंद्राधिकाऱ्याचं पत्र आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी तुम्ही आकाशवाणीवरती नाट्य निर्माता म्हणून काम कराल का असं विचारलेलं होतं. 1937 साली म्हणजे सुमारे 40-45 वर्षापूर्वी मुंबईला बॅलर्ड पिअरवरती आयर्विन हाऊसमध्ये रेडिओ स्टेशन होतं. तिथे एका नाटकात काम करण्यासाठी म्हणून पहिल्यांदा मी गेलो आणि त्यानंतर आज गेली 40-45 वर्ष मी ह्या मायक्रोफोन पुढे रेडिओच्या नाटकातून कामं केली आहेत, गायलो आहे, भाषणं दिलेली आहेत. म्हणजे मला वाटतं मी फक्त बाजारभाव सांगितले नाहीत आणि बातम्या सांगितल्या नाहीत, बाकी सगळं काही केलेलं आहे याच्यावरती. म्हणजे एकदा एका नाटकाच्याच वेळेला रेडिओवरच्या त्यावेळी तबलीच आला नाही, तांबडा दिवा लागला तरी मी लगेच तबला घेऊन तिथे ठेका सुद्धा धरलेला आहे त्यावेळेला. खरंच सांगतो, थाप नाही. मला वाटतं की सगळ्या ब्रह्मामध्ये माझं नादब्रह्मावरती सगळ्यात जास्त प्रेम आहे, म्हणून हे माध्यम मला अतिशय आवडतं. शब्द या गोष्टीला नाटकात मी फार महत्त्व देतो आणि आहेच त्याला महत्त्व. पुस्तकामध्ये काय नुसते लिहिलेले शब्द असतात, त्याच्यात प्राण ओतावा लागतो तो जिवंत माणसाच्या ध्वनीचा. आता उदाहरणार्थ असं एखादं वाक्य असतं, वाचक वाचून जातो, मग हवालदार म्हणाला तुझं नाव काय. आता त्याच्यातून त्याचं चित्र नाही उभं राहत, पण हे ध्वनीतून आलं. हवालदार म्हणाला अरे तुझं नाव काय, तुझं नाव काय म्हटल्यानंतर एकूण तो हवालदार, रात्री जरा त्याला जास्त झालेली वगैरे, हे सगळं चित्र त्या ध्वनीच्यामुळे डोळ्यापुढे उभं राहतं. साधंच वाक्य असतं की कुठे गेला होतास बाळ, असं त्याला विचार. त्याच्यातून काही ध्वनी होत नाही. बाळ कुठे गेला होतास म्हटल्यावर विचारणारा कोण तो दिसायला लागतो. बाळ कुठे गेला होतास ह्याच्यामध्ये माया दिसते. बाळ कुठे गेला होतास ह्याच्यात संशय येतो. ह्या सगळ्या नुसत्या ध्वनीनी गोष्टी होतात. शब्दाचं सामर्थ्य त्याच्यातून प्रगट होतं. म्हणून केशवसुतांनी म्हटलंय परी एक एक जो शब्द नवा तू शिकसी, शक्ती तयाची उलथिल सर्व जगासी. शब्दाचं फार मोठं महत्व आहे. या रेडिओत असतानाच मी मुंबई मराठी साहित्य संघासाठी तुझं पाशी हे नाटक लिहिलं आणि बसवलं. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग साहित्य संघाच्या खुल्या नाट्यगृहात झाला. मग अंमलदार, भाग्यवान, तुझं पाशी, सुंदर मी होणार ही नाटकं सगळीकडे व्हायला लागली. सुंदर मी होणारमध्ये दिदी राजे सुनीता होत असे आणि विजया मेथा बेबी राजे व्हायची. नाटकाप्रमाणे मी काही एकांकिका लिहिल्या, लहान मुलांच्यासाठी 2 नाटकंही लिहिली. तेवढ्यात दिल्लीला आकाशवाणीच्या मध्यवर्ती केंद्रात माझी बदली झाली आणि दूरदर्शनचा पहिला निर्माता म्हणून माझी नेमणूक झाली. टीव्हीच्या शिक्षणासाठी लंडनला जायला मला शिष्यवृत्ती मिळाली आणि BBC-मध्ये माझं टीव्हीचं शिक्षण सुरू झालं. हा माझा पहिला परदेश प्रवास. या अनुभवांचं वर्णन करणारी एक लेखमाला मी किर्लोस्कर मासिकातून लिहिली आणि पुढे अपूर्वाई या नावाने ते पुस्तक प्रसिद्ध झालं. दिल्लीला टेलिव्हिजनवरून पहिल्या कार्यक्रमाची निर्मिती करायची संधी मला मिळाली. त्यानंतर नृत्याचे, नाटकाचे, गाण्यांचे आणि मुख्य म्हणजे समाज शिक्षणाचे कितीतरी कार्यक्रम मला करता आले. टेलिव्हिजनवर मी निर्माता होतो आणि निर्मात्याने कॅमेरा पुढे येऊन स्वतः कार्यक्रम करून दाखवू नये हा संकेत मी कटाक्षाने पाळत होतो. पण त्यामुळे मला थोडं गंजून गेल्यासारखं वाटत होतं. म्हणजे मला दूरदर्शन आवडत होतं, पण दिल्लीमध्ये काही माझं मन रमेना. शिवाय सरकारी नोकरी म्हटल्यानंतर
काही निर्बंध येणारच, पण त्यात काही चूक नाही आहे. शिवाय रंगभूमीची ओढ होती, म्हणून मग मी दिल्लीचा निरोप घ्यायचं ठरवलं. मी दिल्लीचा निरोप घेतो म्हटल्यानंतर टेलिव्हिजनवरच्या माझ्या एका सहकार्याने मला विचारलं होतं की PL, तुम्हाला दिल्लीत सगळ्यात जास्त काय आवडलं? मी म्हटलं सगळ्यात जास्त काय आवडलं सांगू? दिल्लीहून मुंबईला जाणारी आगगाडी. त्याच सुमाराला मुंबईला इंडियन नॅशनल थिएटरचा नाट्यमहोत्सव होता. त्यात माझा बटाट्याची चाळ या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग झाला. हे सर रसिका चाळीतील रे आमच्या सुरसम्राट, सूरसाधना साधेल कशी याना या जन्मात पिया गे परदेश. सर्व घराणी कोंबुनी भरली यांनी नरड्यात पिया गे परदेश. पिया गे परदेश. पिया गए परदेश. पिया गए परदेश, पिया गए परदेश, पिया गए परदेश, पिया गए परदेश, पिया गए हा पिया गए हा पिया गए परदेश. सर्व घराणी कोंबुनी भरली आणि नरड्यात रे पिया. अरे पिया गए परदेश, पिया गए परदेश, पिया गए परदेश, पिया गए परदेश. पिया गए परदेश. माझ्या बहुरूपी खेळाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. बसला घेऊन पुढे ढिगारा, टक 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 टंकित पत्रे. प्रियसर 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 प्रियसरला पित्रे. सरला पित्रे ती पलीकडली, त्याहुनी शांता गोड गोडली गोड गोडली. शांता शांता इनोसंट मन, सरला पित्रे परमनंटपणा. हुडकून काढीन म्हणतो पत्ता, हुडकून काढीन म्हणतो पत्ता. पगार अन महागाई भत्ता. छान रेडिओ जमेल जागा, छान रेडिओ जमेल जागा, छान रेडिओ जमेल जागा. हवेशीर अन दोघा पुरती दोघा पुरती. सरला पित्रे तशी बरीती तशी बरीती. शांतेहून पण किंचित काळी, शांतेहून पण किंचित काळी. दात मूळचे किंवा कवळी, दात मूळचे किंवा कवळी. करीन खात्री येता जवळी. आज काय जाऊ दे. ए बाबू काका, चला पुण्यात 2 दिवस करायचं काय सांग ना. प्रोग्राम का प्रोग्राम का बोला ना. कोचरेकर मास्तरांच्याकडे लिहिलेलं आहे ते. मग कोचऱ्या वाच ना सर प्रोग्राम. हो वाचतो. आणि मग डायरी काढून कोचरेकर मास्तरांनी आपला प्रोग्राम वाचायला सुरुवात केली. वाचू का? तुला परमिशन घ्यायला पाहिजे. वाचू का कसं? वाच ना. पहाटे 5 वाजता उठून. पहाटे 5 वाजता? पहाटे 5 वाजता उठून आपल्याला काय पुण्यातले रस्ते झाडायला जायचे? नाही तसं नाही. पहाटे 5 वाजता उठून पर्वतीचा सूर्योदय पाहणे. मग त्याला पहाटे 5 वाजता कशाला उठायला पाहिजे? तुला उसरून जाऊ की काय? काय नाडकर्णी? नाही तर काय हो, जाऊया आपल्या 8 साडेआठाच्या सुमाराला. आणि काय हो बाबा कोचरेकर,
तो मुंबईचा सूर्य आणि पुण्याचा सूर्य म्हणजे काय फरक असतो काय त्याच्यामध्ये? तसं नव्हे, मी की नाही, मी सूर्योदय असं म्हटले. सूर्योदय समजला? सूर्योदय तिकडे चौपाटीवरती सूर्य बुडताना 100 वेळा बघितला, त्याला उलटा करा. सूर्योदय. बटाट्याच्या चाळीचे प्रयोग अगदी हाऊसफुल चालले होते. याच वेळेला सुनीताने एक कडक नियम केला की 50 प्रयोग झाले की नवीन काहीतरी कार्यक्रम तयार केल्याशिवाय पुन्हा हेच कार्यक्रम करत राहायचं नाही, परत हाच बटाट्याची चाळ वगैरे करत राहायचं नाही. त्यामुळे हे प्रयोग अगदी हाऊसफुल होत असताना सुद्धा 50व्या प्रयोगाला आम्ही बटाट्याच्या चाळीचे प्रयोग थांबवले आणि मग त्याच वेळेला वाऱ्यावरची वरात आली. मूर्ती आपुली, मूर्ती आपुली, आपुली. कामत मामा पुढे जायची घाई का? मागे पहा म्हणजे पुढे का गेलो ते कळेल. मूर्ती आपुली, आपुली. मामी, मामी या 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 या. हे इकडं भरतं काय करतं तुमचं बाजी बाजार? एक नुसतं बघा 2 आण्याचं आळू आण म्हटलं तर इकडे येऊन बैल ओरडतं जबरदस्त बसले बघा. गाणं 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 कंठाळ आला की अरिष्ट नाही तर मानते. यालाच कर्नाटकी ढंग म्हणतात काय हो कडवेकर? मामी या या या. आता मी पण येऊ म्हटलं काय तर गाणं म्हणायला. आणि ते बायको कुठे गेलं ते तुमचं गरीब बघा, ते पाप सारखं काम 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 करते. माझ्यासारखं असतं तर पेटी फोडून बंब पेटवलं असतं. काय हे? भारत चीन सीमा युद्धाच्या वेळची गोष्ट आहे. मी जवानांच्यासाठी रक्तदान करायला म्हणून रक्तदान पेढी दिलो होतो. आता ती सुईबी घातली होती तेवढ्यात रक्तदान पेढीच्या त्या लीलाबाई मुळगावकर तिथे आल्या आणि आपल्या अत्यंत आर्जवी स्वरामध्ये मला म्हणाले, अहो पीएल, हे नुसतं तुम्ही रक्त काय देताय? जवानांना एक ते यंत्र कसं तरी घ्यायचं आहे, त्याच्यासाठी 40,000 रुपयाची गरज आहे रक्त साठवायला त्यांचं. ते 40,000ची मग तुम्ही दिले पाहिजेत. मी माझ्या इथे म्हणजे काय नाही म्हणायची काय सोय आहे? इथे सुई घातली होती ह्याच्यामध्ये हातात. नाही म्हटलं असतं तर ते सगळं रक्त माझं काढून घेतलं असतं एखाद वेळेला. मी लगेच हो म्हणून सांगितलं आणि हसवण्याचा माझा धंदा नावाचा कार्यक्रम तयार करून ठिकठिकाणी त्याचे प्रयोग केले आणि 40च्या 40,000 रुपये रक्तदान पेढीला देऊन टाकले. बटाट्याची चाळ, वाऱ्यावरची वरात, असामी असामी, हसवण्याचा माझा धंदा, सुनीताने केलेला राजमाता जिजाबाई, नंतर वटवट, असे निरनिराळे कार्यक्रम चालू होते. निरनिराळे देश पाहत हिंडत होतो, त्या प्रवासांची वर्णनं लिहित होतो, अनेक नवे परिचय घडत होते. जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घराच्या मजला दिसत आहेत. हा अनुभव मला आयुष्यात पुष्कळ वेळेला आला, अगदी अनपेक्षितपणाने आला. तिला काय झालं, 1956 साली मला वाटतं पुण्यामध्ये तमाशा परिषद भरली होती आणि त्या परिषदेचा मी अध्यक्ष होतो. मी अध्यक्ष भाषण वगैरे केलं आणि त्यानंतर तमाशातल्या ते कलावतीबाई आमचे आभार मानायला म्हणून उठल्या. आला मायक्रोफोन पुढे आणि त्यांनी सांगितलं की अध्यक्ष महाराजांनी हे भाषण केले, काय चांगलं झालं काय, पण खरं म्हटलं म्हणजे ते आमच्यातलेच एक तमासगीर आहे. तेव्हा त्यांनी या बोर्डावरती स्वतः गाणं म्हटल्याशिवाय आमच्या जीवाला काही गोड वाटायचं नाही. हल्ली पंचायत झालं. मी लगेच माझे ते अध्यक्षाचे हात बिल बाजूला टाकले, आलो बोर्डावरती उभा राहिलो आणि ढोलचीवाला तुंटुणेवालाने सगळ्यांना बोलवलं आणि जी लावणी सुरू केली, माझ्या संग पंक्तीत बोलू नका म्हटल्या बरोबर मागल्या बाजूने जी शिट्टी आली
त्या शिट्टी बरोबर त्या सगळ्या लोकांनी मला मी त्यांचा आहे, आपला माणूस आहे म्हटलेलं माझ्या बरोबर लक्षात आलं. रेशनमध्ये उभा असताना त्या अडाणीबाईंनी साहेब कसा अडाणी आहे हे सांगितलं होतं. ह्या तमासगीरबाईंनी मी तमासगीर आहे याची मला जाणीव करून दिली. तमासगीर हा शब्द पुष्कळांना खटकतो. इंग्लिशमध्ये परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हटलं की बरं वाटतं, पण रंगमंचावर उभा राहून जो लोकांच्या पुढे अभिनय करून दाखवतो, नृत्य करून दाखवतो, गायन करून दाखवतो, तो तमासगीर नाही तर काय. मी तरी आयुष्यात दुसरं काय केलेलं आहे. जीवन सुंदर व्हावं, जगणाऱ्याला जीवन मनोरंजक वाटावं, आपली जीवनयात्रा ही आनंद यात्रा आहे असं वाटावं, हीच मूळ कल्पना कलेच्या निरनिराळ्या क्षेत्रात निरनिराळी रूपं घेऊन वावरत असते. त्याबरोबरच नाटक, नृत्य, संगीत यांचा आनंद लुटणारा समाज हे जसं सत्य आहे, तसंच मनुष्य निर्मित आणि निसर्ग निर्मित अन्यायाच्या विरुद्ध झुंजणारा समाज हे सुद्धा एक सत्य आहे. आनंद निर्माण करणाऱ्या कलावंता इतकाच जगामधलं दुःख, दैन्य, दारिद्र्य, शोषण यांच्या विरुद्ध प्रत्यक्ष काम करणारी जी माणसं आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा माझ्या मनामध्ये अपार आदर आणि प्रेम आहे. ह्या माणसांचा जेव्हा जेव्हा मला शक्य झालं त्या वेळेला मी माझ्या वाणीनी आणि लेखणीने गौरव केलाय आणि शक्य झालं त्यावेळेला थोडंफार आर्थिक सहकार्य केलेलं आहे. जगामध्ये जगत असताना मला खूप मिळालं याच्या आनंदाबरोबरच ज्यांना ते मिळू शकलं नाही त्यांचा विचार देखील सहसा माझ्या मनातून सुटलेला नाही. एकदा काय झालं, वरळीला एक अंधशाळा आहे, त्यांच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आमच्या एका नाटकाच्या पार्श्वसंगीताचं रेकॉर्डिंग करायचं ठरवलं होतं. मी आणि सुनीता वगैरे आम्ही रात्रीच्या वेळेला गेलो तिथे, तर सगळीकडे अंधार. मी सुनीताला म्हटलं की अगं हे लोक विसरलेले दिसत आहेत. इतक्यात त्या अंधारातून आवाज आला, आपण देशपांडे का? मी चटकन पाहिलं तर तिथे 2 तरुण असे उभे होते. म्हटलं हो हो माफ करा, मी पाहिलंच नाही आपल्याला. नाही 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 अहो खरंच की लक्षातच नाही आलं, तुम्ही डोळस नाही का, तुम्हाला अंधारात दिसणार नाही, थांबा हा, असं म्हणून त्या अंध तरुणांनी अशी भिंत चाचपडत चाचपडत बरोबर बटन शोधून काढलं आणि एकदम दिवा लाव आणि मग माझ्या मागून या असं म्हणत आम्ही त्या अंध तरुणाच्या मागून तिथून सरळ असे चालत चालत ते रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गेलो. त्याच वेळी माझा 50वा वाढदिवस अगदी जवळ आला होता आणि हा 50वा वाढदिवस साजरा करायची सुनीताने एक निराळीच कल्पना काढली. ह्या अंधांच्यासाठी उत्तम वाङ्मय ब्रेल लिपीतून करून द्यायचं ठरवलं. त्याचप्रमाणे उत्तम वाङ्मय वाचून ते ध्वनिमुद्रित करून त्यांची ऐकायची सोय करायचं ठरवलं आणि याच्यासाठी 1,00,000 रुपये द्यायचा संकल्प आम्ही सोडला. थर्मास घेऊन तो म्हशीच्या दिशेला जायला लागला. बरोबर वाटेत त्याला एकाने अडवला आणि अहो एवढ्याशा पाण्याने काय होणार आहे म्हणून तेवढेच ते पाणी स्वतः पिऊन टाकलं. 50 वर्ष म्हणजे आयुष्याची निम्मी वाटचाल चालून झालेली होती आणि त्याच वर्षी व्यक्ती आणि वल्ली या माझ्या पुस्तकाला साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं. राष्ट्रपतींच्या हातून मी ते पारितोषिक स्वीकारतानाचा माझा वर्तमानपत्रातला फोटो पाहून माझा एक मित्र मला म्हणाला की राष्ट्रपतींच्या हातून हे पारितोषिक स्वीकारताना तुला काय वाटलं? मी त्याला सांगितलं की राष्ट्रपतींच्या जीवनातला तो एक फार महत्वाचा दिवस असला पाहिजे. मला साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं, झालंच तर संगीत नाटक अकादमीचं पारितोषिक मला मिळालं. गौरवाचे अनेक प्रसंग आयुष्यात आले. मी नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष झालो. 50 वर्षाच्या आयुष्यात साहित्य, संगीत, कला, राजकारण, समाजकारण अशा निरनिराळ्या क्षेत्रातल्या असंख्य लोकांचा स्नेह मला लाभला, प्रेम मिळालं आणि माझ्या वाचकांचं आणि श्रोत्यांचं तर मला म्हणजे खूपच प्रेम मिळालं.
आणि या मैफिलीत आयुष्याची 50 वर्ष उलटून गेली हे ध्यानातच आलं नाही. आणि एकदम मूळ बंगालीतून रवींद्रनाथ टागोर वाचायचा आपला राहून गेला ही रुखरुख मनाला लागली. आणि मी आपला सरळ जाऊन शांतिनिकेतनामध्ये तळच ठोकला. কুমোর পাড়ার গরুর গাড়ি বোঝাই করা কলসি হাঁড়ি গাড়ি চালায় বংশী বদন সঙ্গে যে যায় ভাগ্নে মদন আজি এ প্রভাতে রবির কর কেমনে পশিল প্রাণের পর কেমনে পশিল গুহার আন্ধারে প্রভাত পাখির গান না জানে কেন এতদিন পরে জাগিया उठिल प्राण अशी त्यांची ती सुरुवात आहे. ते असंच सामान्यतः त्याच्या भाषांतरात होईल. आज पहाटे रविकरा आला नकळे कैसा प्राणा माझ्या स्पर्शुनी गेला प्राणा माझ्या स्पर्शुनी गेला आणि जाहला अंधाऱ्या या गव्हरात मज स्पर्श आज त्या पहाट पक्षाच्या गीताचा इतुक्या दिवसा मागुनी माझा प्राण कसा मज नकळे ऐसा जागुनी उठला प्राण अरे अन उसळून आले नीर प्राण वासना रोधून शकली मत प्राणांचा धीर थर 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 कंपित भूधर शिलाखंड कोसळून पडले फुलून मग फेस उसळला गर्जत जल संतापून उठले इथे तिथे मग वेड्या परिजल मत्त भिंगऱ्या मारित सुटले शोधू लागले तरी न दिसले बंदीगृहाचे दार कोठले सांग विधात्या पाषाणांच्या कशास येथे पडल्या राशी पडल्या चहू दिशांना कशास त्यांच्या उंच उंच या भिंती घडल्या हृदया आता सर्व बंधने तोडही प्राणांची साधना करोनी मने जोडही लाटे वरती उसळून लाटा आघातावर कर आघाता मत्त होऊनी प्राण जागला कुठला तमान फत्तर कुठला उसळून उठता सर्व वासना जगती कोणाचेही भयना करुणाधारा आता ढाळीन पाषाणाच्या कारा फोडीन बुडवणी सारे जग हे टाकीन चहू दिशांना भटकत भटकत पिशापरी मी गाईन गाणी केस पिंजुनी फुले उधळुनी इंद्रधनुने रंगवलेले पंख पसरुनी रविकिरणातून हासू फुलवित टाकीन पंच प्राण उधळुनी या शिखरातून त्या शिखरातून देईन झोकून या खडकातून त्या खडकातून घेईन लोळण हसेन खळखळ गाईन कलकल धरुनी ताळ मग टाळी देईन माझ्या पाशी कथा कितीतरी गाणी कितीतरी प्राणांची आणि शक्ती कितीतरी सुखे किती आणि अनंत उर्मी मम जीवाची कोण उभारी काय आज मज झाले नकळे कानी माझ्या महार्णवाचे गाणे आले चहू दिशांना कसले हे कारागृह दिसते फोड फोड रे कारागृह ते वज्राघाते पहाट पक्षी कसले गाणे गाऊ लागला कुठला रविकर आज असा मज स्पर्शून गेला नकळे कैसा प्राणा माझ्या स्पर्शून गेला. मित्रो मला वाटतं गेले 2-3 दिवस रवींद्रांच्या सहवासात नेऊन आणण्याचा मी आपल्याला प्रयत्न केला. अमार जीवन अमार बाणी या उक्तीची सत्यता पटवणारी ही कविता आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया असं साच भावानी वर्तन करणारा अशा प्रकारचा महाकवी. याच्यावरती बोलताना एवढंच होतं वाचलं त्याचं की आपणच निर्मळ झालो असं आपल्याला त्या क्षणाला वाटायला लागतं. आपल्यातला मी हा सबळ होतो निर्मळ होतो. आपल्यातला त्या मीची मरगळ घालवण्यासाठी रवींद्रनाथांच्याकडे काहीही मागायला जावं अशी मागणाऱ्याची भूमिका घेऊन मी त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा जे माझ्या झोळीमध्ये पडलेलं आहे त्या संबंधी मी आपल्याशी आता बोललो. रवींद्रनाथ आणि मी असं ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी एक उदार दाता आणि एक सदा अतृप्त याचक हेच आमचं नातं असतं. रवींद्र भारतींनी मला दिलेली डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी मी रवींद्रनाथांच्या साहित्याचा भक्त म्हणून मला मिळालेला प्रसाद आहे असं मी मानतो. त्याआधी इचलकरंजीला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सुवर्ण महोत्सवाच्या वर्षाचं मला अध्यक्षपद देऊन आजवर मी जे काही लिहिलं त्याची माझ्या मराठी वाचकांनी प्रचंड दाद दिलेली होती. मित्र हो, साहित्यातल्या थोरवीशी जातीचा धर्माचा स्त्री किंवा पुरुष असण्याचा काही संबंध नाही आहे. उगीचच हा राजकारणातला स्वार्थी गोंधळ
साहित्य कलेत आणण्याची काही आवश्यकता नाहीये. शेवटी साहित्य उभं राहतं ते स्वातंत्र्यासारखं आत्मतेजोबलेच उभं राहतं. माझा विनोद तुम्हाला रुचला नाही म्हणून मुख्य प्रधानांची वशिल्याची चिठ्ठी आणून मला तुम्हाला हसायला लावता येणार नाही. असलं जाती महात्म्य, प्रांत महात्म्य वगैरे कलेत मुळीच चालणार नाही. या गतिमान जीवनात वाङ्मय सुद्धा प्रगतच होत राहणार. तेव्हा नव्या प्रतिमा, नवे शब्द, नवे आविष्कार, नवे विषय आले तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. त्यातलं अस्सल असेल ते टिकेल आणि बाकीचं काळाच्या प्रवाहात वाहून जाईल असा माझा ठाम विश्वास आहे. कारण निर्मळ मनाने वाचणाऱ्याला निर्मळ मनाचं साहित्य कुठलं आहे आणि साहित्यात जीवनाचं दर्शन कुठे आहे आणि नुसतंच प्रदर्शन कुठे मांडलं गेलेलं आहे हे चांगलं कळतं. नव्या युगातल्या नव्या अनुभूतींचं दर्शन हे सौंदर्यासंबंधीच्या नीतिविषयक ज्या जुन्या काही कल्पना असतील त्यांच्याशी कधी कधी जुळणारं नसेलही. मग तसल्या लेखनाच्या आड आपल्या नीतिमत्तेच्या संरक्षणाची सबब सांगून शासन येईल. विद्यापीठातले पोटार्थी प्राध्यापक आणि विकत घेतलेले पत्रकार त्यांना साथ देतील. म्हणून लेखक जर दुरिताचे तिमिर जावो या भावनेने त्याला जाणवलेलं सत्य कलापूर्ण स्वरूपात मांडत असेल तर जो जे वांछील ते तो लाहो याच्या ठिकाणी जो जे वांछील तो ते लिहो अशीच आपली धारणा असली पाहिजे. कारण माणसाच्या सुकृती इतकीच माणसातली विकृती हेही एक सत्य आहे. जीवनाचा आनंद लुटायचा प्रत्येकाला अधिकार आहे. शारीरिक व्याधीमुळे किंवा गरिबीमुळे तो ज्यांना लाभत नाही त्यांच्यासाठी काहीतरी करावं या विचारातूनच आम्ही पु ल देशपांडे फाउंडेशनची स्थापना केली. सुनीतांनी त्याचं बोधवाक्य ठरवलं, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. मी काही कोणी समाजसेवक नाही किंवा विचारवंत वगैरेही नाही आहे. खरं सांगायचं म्हणजे मी आपला एक कर्मणूक करणारा माणूस आहे. मला माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये कलावंत हा शब्द वापरायला सुद्धा भीती वाटते. पण देशात ज्या वेळेला आणीबाणी आली त्यावेळी मात्र मला असं वाटलं की लोकशाहीच्या पायालाच काहीतरी हादरा बसलेला आहे. मला त्याचा राजकीय अन्वयार्थ त्यावेळी कळला नाही, अजूनही कळत नाहीये. पण त्याच काळामध्ये मी जयप्रकाश नारायणांच्या तुरुंगातल्या डायरीचं मराठीमध्ये स्वगत या नावाने भाषांतर केलं. जयप्रकाशजींच्या मुळातल्या प्रिझन डायरीचं पहिलं पुस्तक हे मराठीतून आलं याचं मला फार मोठं समाधान आहे. मी स्वतःला बुद्धिवादी, अमुकवादी, तमुकवादी असं काहीही मानत नाही. कधी देवापुढे हात जोडून मला अमुक एक काहीतरी दे असंही मी कधी मागितलेलं नाहीये. तो काय देणार? या जगामध्ये दुःख, दैन्य, दारिद्र्य, कीड मुंगीसारखे जगणारी माणसं सरळ डोळ्यापुढे दिसत असताना देव दिनांचा वाली आहे याच्यावर माझी काही श्रद्धा नाहीये. हां, पण कुठे जर असं टाळ मृदंगाच्या साथीमध्ये भजन बिजन जोरात चाललेलं असलं तर ते ऐकायला मला आवडतं. माझ्या टेबलावर तुकोबाचा गाथा आणि वुडहाऊसचा जीव्स अगदी आनंदाने एकत्र नांदत असतात. कधी वाचनात दंग असतो, अशा वेळेला दुरून कुठून तरी कुमार गंधर्वाचे सूर असे रेडिओवरून कानावर पडतात आणि मी त्या सुराच्या पंखावर बसून कैवल्याच्या गावाला निघून जातो. कुठे चार तरुण मंडळी एकत्र येऊन एखादा मस्तपैकी नाटक करत असतात. अशा वेळेला त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप मारायला माझे हात शिवशिवत असतात. एखादा दलित कवी, कालचा पाऊस आमच्या गावात पडलाच नाही, सारी पिकं आम्ही आसवावर काढली हे सांगत येतो. बलुत्यासारखी एखादी दलित जीवनाची कहाणी येते. जीवनातल्या या भयंकर वास्तवाचं दर्शन घडवणाऱ्या लेखकांच्या विषयी वाटणारी कृतज्ञता व्यक्त केल्या वाचून मला राहवत नाही. त्याबरोबरच राजकारणामध्ये ज्यांना पुढारी म्हणायचं असली मंडळी माझ्या विनोदी लेखनाला भरपूर प्रेरणा देतात. या नादात दिवस कसे गेले तेच कळलं नाही आणि आता मी 60च शिरलो. पण नाटक, संगीत, झालंच तर वाचन, ही सगळी किंवा मित्रमंडळींची गप्पा गोष्टी ही सगळी माझी टॉनिक्स आहेत.
जगातल्या मोठ्या मोठ्या कलावंतांनी, झालंच तर माझ्या मित्रांनी, माझ्या असंख्य वाचकांनी, श्रोत्यांनी माझी मैफिल अगदी जिवंत ठेवलेली आहे. मला लिहिण्या बिळण्याच्या सगळ्या ह्या प्रेरणा ज्या आहेत ह्या त्याच्यातूनच मिळत असतात. चीन भारत सीमा युद्धाच्या वेळची गोष्ट आहे. मी त्यावेळच्या दिवाळी अंकामध्ये एक माझं खाद्य जीवन नावाचा लेख लिहिला होता. म्हणजे मी आत्तापर्यंत जे काही खाल्लं त्याच्याबद्दलचा हा लेख होता. एके दिवशी मला सीमेवरच्या एका जवानाचंच पत्र आलं. त्याचं काय झालं होतं की दिवाळीच्या सुमाराला युद्ध झालं आणि अचानक या जवानाला युद्धावर जावं लागलं. जाताना त्यांनी काही 4 दिवाळी अंक बरोबर नेले होते आणि तिथे त्या हिमालयाच्या जीव घेण्या थंडीमध्ये तो कुडकुडायला लागला आणि काहीतरी शेकोटी करावी म्हणून त्यांनी हे दिवाळी अंक घेऊन त्यातलं काही जाळायला सुरुवात केली, धग करायला म्हणून. त्यात त्याला माझा लेख असलेला अंक दिसला, माझे खाद्य जीवन. तो लेख त्यांनी वाचला आणि बेस कॅम्पमध्ये आल्यानंतर मला पत्र पाठवलं की तुमचा हा लेख वाचल्यानंतर हे सगळं खाण्यासाठी तरी मला जगलंच पाहिजे असा उत्साह माझ्या मनामध्ये निर्माण झाला. त्या वाचकाला हे माहिती नाही की जगण्यासाठी माझ्या मनामध्ये त्यांनी केवढा उत्साह निर्माण केलेला होता. मला ज्या वेळेला साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं त्यावेळच्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की हे बघा, रायटिंग इज अ कॉन्स्टंट सर्च फॉर समवन who will understand you, who will laugh with you or shed a tear with you. I have never had a fight with my readers. I laugh. I laugh first at myself, and in return my readers and spectators also laugh at me first, and suddenly they realize that they have laughed at themselves, which I believe is good for social health. Well, I love literature, but I would like to love it 100 times more. I am not an angry young man. I am a hungry young man. I want to read Kannada, Urdu, Punjabi, Tamil, Bengali, Telugu. I want to love literature and life in 100 different ways. My only worry is that I cannot love it enough. केशवसुतांनी म्हटलंय ना की खादाड असे माझी भूक, चतकोराने मला न सुख, मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदीन मला असं आहे. मला एकच समाधान आहे की मी हे जे काही लिहिलं, काही जो अभिनय वगैरे केला त्यातून कुणाच्या तरी जीवनामध्ये मी थोडाफार आनंद निर्माण करू शकलो, एवढंच. मग त्या सुनेनी पडदा वर उचलला. महाराज म्हणाले, वा वा, भवानी मातेने तुला काय अप्रतिम सुंदर बनवलंय. बायकांना सुंदर बनवण्याचं कार्य भवानी माता करते. हे लहानपणी आमच्या मनावर इतकं ठसलं होतं की त्यानंतर कित्येक वर्ष सुंदर स्त्री पाहिली की तिचा हा मेकअप भवानी मातेने केला. जीवनामध्ये उत्साह निर्माण करणं, माणसाला जगावंसं वाटण्यामध्ये उत्साह निर्माण करणं हाच कलेचा मुख्य हेतू असतो असं मला वाटतं. आणि म्हणूनच तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी म्हणणारे तुकाराम काय, किंवा मोरिते चाईना आम्ही सुंदर भुवने, मानवेर माझे आम्ही बाचीबारे चाई असं म्हणणारे रवींद्रनाथ काय, हे मला माझे आप्त वाटतात. एवढंच कशाला, दुसऱ्या महायुद्धाची खाई पेटलेली होती त्यावेळेला ग्रेट डिक्टेटर नावाचं चार्ली चॅप्लिनने एक पिक्चर तयार केलं होतं. त्याच्यामध्ये तो आपल्या प्रेयसीला म्हणतो, लुक अप Hannah, the soul of man has been given wings, and at last he is beginning to fly. He is flying into the rainbow, into the light of hope. Look up, Hannah, look up. Look up, Hannah, look up. असं म्हणणारा चार्ली चॅप्लिन हा मला माझा आप्त वाटतो. माझं गणगोत खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. आता संध्या छायाना केव्हा दाटायचं तेव्हा दाटू देत. मी कशाला त्याची काळजी करू. आईला तीरावरतीच पाहण्यासारखं इतकं आहे की पहिल्या तीराची चिंता मी कशाला करायची. माझी मैफिल चालूच आहे. माझे वडील कागदाच्या एका व्यापाऱ्याकडे नोकरीला होते. आपला मुलगा पुढे मागे साहित्य निर्मितीच्या नावाखाली कागदाचे अनेक रिम वाया घालवणार